आहे. खरं तर जोरदार प्रचार देखील आपण केलेला होता. पंतप्रधान येऊन गेले इथे सभेसाठी. काय कसं चित्र आहे लोकसभा मतदारसंघात? खाली घे ना. नमस्कार. मी प्रथम स्वतःहून मतदान केलेलं आहे आणि संपूर्ण मतदाराला या निमित्तानं आव्हान करतोय की लवकरात लवकर आपण घराच्या बाहेर पडून या राष्ट्रीय कामामध्ये आपल्याला जो हक्क दिलेला आहे मतदानाचा, तो मतदानाचा हक्क बजावून आपल्या पुढील कामास सुरुवात करावी. आणि म्हणून सर्वांनाच आवाहन करतो की आपण सर्वांनी मतदान करावे. मग खरं तर आपण पाहिलं की स्थानिक विरोधी उपरा अशा पद्धतीचा प्रचार करण्याचा प्रयत्न जो आहे तो विरोधकांकडून झालेला होता. याला जनता कशा पद्धतीने उत्तर देईल, काय वाटतं? मला असं वाटतं की नागरिकाला लोकसभा मतदारसंघाचा लोकसभा सदस्य हा उपरा स्थानिक सर्वच उपरे आहेत तसे तर, परंतु स्थानिक नागरिकाला ह्या सर्व गोष्टी कळत असतात. विरोधकांना कुठले मुद्दे नव्हते आणि म्हणून नाविलाजानं कुठला तरी करून काढायचा. त्यांचा प्रचार प्रसिद्धीसुद्धा म्हणजे कुठलं नियोजन नव्हतं, पण केवळ टीका टिप्पणी ह्याच्यापेक्षा काही नव्हतं. उलट आम्ही एक विकसित भारत 2045 भारत कसा असावा याच्यावरती आम्ही प्रचार केलेला आहे. सातत्याने एक प्रचार होत होता. राहुल गांधी आले, ते देखील असं म्हणाले की संविधान बदलणार आहे, संविधान मोडून काढतील, अशा पद्धतीचे आरोप होताना पण मला असं वाटतं की माननीय मोदी साहेब म्हणतात सर्वात गीता असेल, कुराण असेल, बायबल असेल, ह्याच्यापेक्षाही महत्त्वाचं कुराण आपलं संविधान हे महत्त्वाचं आहे. आणि कुणीही संविधानाचं काही करणार नाही. उलट खरं म्हणजे आपल्याला आठवत असेल आणीबाणीच्या काळात ह्या संविधानाचा कुणी गैरवापर केला हे आपल्यालाही सगळ्यांना माहिती आहे. परंतु भारतीय जनता पक्षाच्या चुकून म्हणत आणि कोणीच ह्याचा संविधानात बदल करू शकणार नाही याची खात्री आहे. आणि केवळ अपप्रचार करून सामान्य नागरिकांची मनं विचलित करणं हे विरोधी पक्षाचं सध्याचं धोरण दिसतं. ठीक आहे.